डबल वारी आहे, लक्षात घ्या. आणि माका जास्त वेळ अवजाव करायला जमणार नाही. तुम्ही मला अरे ते शेवटी सावंत आहोत आपण, पण डबल वारीच्या हिशोबाने चाला ना तुम्ही. आता काय कर्म तुम्ही लोकांना सांगता माझ्या गजरात थांबा. अरे हिंमत पाहिजे ना थांबवण्याची. नाही जमलं तर प्रत्येकाच्या घरी जाऊन गजर पुरं करा ना तुम्ही. पण नाही थांबले तर गया कशाला करा तुम्ही. आज मोठा भाव म्हणता आणि दुसऱ्या बाजूक म्हणता वादेली म्हणून. मग असो मोठा भाव म्हणणाऱ्या त्या बारक्या भावाचं तोंड बघू नये असं मी म्हणतो. वादेली म्हटलं तर तुम्ही विषय संपला ना. मग मोठा भाव कशाला. अरे प्रतिस्पर्धी आहोत ना आपण. का फुकट दिलो का तू पण पैसे घेऊन येलं ना बुवा. मग त्या पद्धतीत वाग ना. पहिली बारी माझी आहे त्यामुळे मला लिमिटेशन होतात ना. मी एक ठराविक लेवलपर्यंत बोललो. दुसरी बार आधी एक तर रुपये आपण एकत्र घेतले. आता समजा मी नाही बोललो या गजराला तर तुमच्या गजरा पण थांबायचेच नाही ना. मग तुम्ही बोला म्हणा होता ना. श्रवण करणे दुनिया झाली माहिती आहे प्रत्येका. पण तुम्ही श्रवण बुवा असं सांगता. अरे तू काय तर सांग नाही. बुवाने असं सांगितलं तुझ्याकडे काय आहे तर तू लोकांकडे घे ना. आयत्यार बोलतो माहिती आहे ना. आता जसे ध्या चालू होत दैकाली चालू होत ना. तसा ना उपयोग. आपले तुमचे विचार मांडा ना तुम्ही. बघा बोलताना जरा बॉदरेशन येतं कशा. हा बोल ना. मी विचार नाही आधी कोणा विषय म्हणजे तुम्ही तू सांगतो ना माका बोल आणि मी बोलणार असं माझे विषयच नाही आहेत. मी बोलणार 100%. पण आउट ऑफ लिमिट पण नाही बोलणार. पण एका बाजू तुम्ही जर वादिली म्हणत तर मोठा भाऊ वगैरे म्हणू नको. हा ही डबल वारी आहे. आणि म्हणे तुम्ही लिहून काहीच घेत नाही. मग मी बोलले लिहून नका घेऊ. तुमची एक ख्याती आहे ना. आमका सवया काय आम्ही पॉईंट लिहून घेतो. तुम्ही मोठेपणे सांगता. माझी नेहमी सांगता तुम्ही की माझ्या ह्याच्यात सगळं भरलेलं असतं. मग पॉईंट लिहून घेऊ नको. तुम्हाला जे वाटेल ते बोला. माझा काही विषय नाही. पण लोकांना आधी एक तर थंडीचे दिवस उद्या सकाळी परत कामं मधला दिवस आहे. म्हणजे शनिवार रविवार असतं तर मग समजू शकतो की लोक थांबतील. लोक नाही थांबणार कारण टाइम आहे. बरोबर ना. सकाळी कामावर जायचं लोक जेवले सुद्धा नाहीत ना. आमचं आपलं मंडळ सोय करते तेलेबो वगैरे. पण लोक जेवले नाहीत. त्यामुळे ठराविक टाइम पर्यंत लोक थांबणार. मागा वाटला काहीतरी तुम्ही नवीन ऐकतो वर्षात. नवरात्री सगळ्यात किती दिवस झाले. नवरात्रीचं नोटेशन आता किती आहे लिहा. मला नवरात्रीचं नोटेशन मी म्हटलं अरे नवरात्री सगळ्यात झाले किती दिवस. आता दिवस वेगळे आहेत ना. मी 12 मात्रा घेतो. ह्या तुमचं भजनाबद्दल मी नाव ठेवणार नाही. खूप छान उत्कृष्ट भजन आहे. कारण विनोद चव्हाणचे तुम्ही शिष्य आहात. त्यामुळे पण खिळच्या टायमात काय म्हणा भया तो विषय आहे ना. त्याच्यानंतर नवरात्रीचा असले जत्रे बित्रे घ्यायचा नाही. वेगळा उडता घ्यायचा काय तुम्ही 16 मात्रा घ्या ना. खूप राजेंद्र बोहा राग मान नको लावीला बोला काय नाही ते थांबायचे नाही लोक. तुम्ही भला माका कुठल्या लेवलला बोला काय फरक पडणार नाही. लक्षात. टोपी घातली म्हणजे असो विषय काय नाही. एखादा शब्द आडवा जाऊ शकतो असं काय नाही विषय. ह्या टोपीच्या खाली दडला काय का बघते मी. पण एकंदरीत पेहराव तुमचा खूप छान आहे. आवडलं तुमचं प्रेझेंटेशन पण खूप छान आहे. पण मला अशी अपेक्षा होती की तुम्ही नवीन काहीतरी द्यावं हा विषय होतो. बाकी विषय काय नव्हतो. तेच बुवा असं बोलले बुवा असं बोललो. काय करतो बुवा. तुम्ही म्हणताय दशरथ राजा स्वर्गात गेलो काय इंद्र त्या खुर्ची दे म्हणजे आठवड्यासून एक फेरी मारून जायची काय तो. दशरथ काय सांगितलं त्यांनी दिली असेल खुर्ची. मला त्याच्याशी क्रॉस नाही करायचंय. पण म्हणे दशरथ राजा स्वर्गात गेलो का इंद्र उठान आपला इंद्रासन त्याचा दे. म्हणजे तो आठवड्यासून 2 पावटी असो बाजारात जायचं असो बाजारात आता त्या इंद्रासनामुळेच कोण कुंभकर्ण रावणाचा भाव कुंभकर्ण 6 महिने झोपात राहिलो. लक्षात घ्या. कारण त्याने ब्रह्मदेवाची एवढी सेवा केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याला हवं ते मागणं देणार. ब्रह्मदेव प्रसन्न झाले हे इंद्राक जेव्हा कळला तेव्हा इंद्र ब्रह्मदेवाजवळ गेलो आणि सांगितलं तो कुंभकर्ण इंद्रासनात धोका आणतलो. माझ्या जर इंद्रासन आहे त्याला धोका आणतलो. तेव्हा सरस्वती मातेकडे गेला इंद्र आणि सरस्वती मातेक सांगितलं हे माते ज्या वेळेस ब्रह्मदेव प्रसन्न होऊन कुंभकर्णाला सांगतील तुला हवं ते माग त्यावेळेस
एक माझी मेहरबानी आहे, मी इंद्र म्हणून सांगतोय की तू कुंभकर्णाच्या जिभेवर जाऊन बस. नेमकं तेच झालं. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे कुंभकर्ण तुला हवं ते मागून घे, हवं ते मागून घे. आणि ब्रह्मदेव म्हणजे कुंभकर्ण मागणार इंद्रासन. एवढ्यात त्याच्या जिभेवर कोण बसला? सरस्वती जाऊन बसली. इंद्रासनाच्या ठिकाणी निद्रासन म्हटले आणि तथाच तू गेल्या. कुंभकर्ण 6 महिने झोपात राहिलो. तसा तुका झोपाचा का? त्यामुळे बुवा सांगताना एखादी गोष्ट ती त्या पद्धतीत खूप छान सांगितलं, त्याच्याबद्दल वाद नाही. माझा गौगव मोठेपणा वगैरे हे सगळं, पण आपण असे विषय पटून सांगितले पाहिजेत की मायबा प्रेक्षकांना ते ऐकाविषयी वाटले पाहिजेत. त्यामुळे गैर माझे लोक गुंडूबुवांचं ऐकणार तेव्हा माझ्या पण तुम्ही ऐका, थांबा, काय सांगायची गरज नाही. लोक थांबतील पण लोकांची कळ काढायची नाही. काय बोललात तुम्ही की घेणारो कोण ह्याचं नाही, घेणारो वाईट असतं का? त्या 14 रत्नामधूनच ती काढली ना मदिरा, आता नाव तिचं दारू. मग ती 14 रत्नांबरोबर निघाली, मग ती वाईट आहे का? पण त्याचा अतिरेक होता नाही का? मला लक्षात घ्या. आमच्या गावाकडे काय सगळे घेणारे नसतात. घेणारो माणसं एवढं हजरजबाबी माणूस कोण नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, घेणारो माणूस इतकं जबरदस्त असतं, फक्त लेवलमध्ये होय तो हव्याचा करू शकता. लक्षात घ्या, तो चालता चालता एखाद्याची कळ काढू शकता. तुमचं एकही मित्र घेणारो नाही काय? मला सांगा, आज या घडीवर सांगू शकतात माझं एकही मित्र घेणारो नाही असं सांगू शकताय का? वाईट तरी घेणारो असतात ना, सांगा. आमचे भाऊ मित्र सगळे घेणारे असं मी म्हणतो. आमचे मित्र सगळे घेणारे, वाईट नाही ना काय त्याच्यात? त्यांच्याकडनं काही विषय घेणारे असतात, घेणाऱ्यांकडून काही विषय घेण्यासारखे असतात. घेणारा माणूस किती तयार असलो आणि रावळपाड्यात राहत असलो, रात्रीची लाईट नसली तरी घेणारा माणूस दुसऱ्याच्या घरात जाणार नाही, स्वतःच्याच खोलीत जातो म्हणून त्याच्याकडनं घेणार असतं. लक्षात घ्या, बरोबर नाही? हे काळी घेणारे माणसं प्रत्येकाला माहिती. घेणाऱ्या माणसाच्या अंगावर कुत्रो जाणार नाही. किती भियाता न जाणो हे तो पाय माझ्या मानेवर पडलो तो कुत्रो जवळ जाणारच नाही. लक्षात घ्या. त्यामुळे घेणाऱ्या माणूस एकदा घेऊक लागलो काय तो अख्खी बॉटल सुद्धा घेऊन पुरा या रस्त्याने चालू शकतात. मग तो जाता जाता एक गाणं म्हणणार बघा, बाबू में बोतल, बोतल में दारू, दारू में मेरी नशा, अरे एक बार जिसने थोड़ी एक बार अरे एक बार वाटेन जात असतं. तिथे मंदिर असतात, त्या मंदिरामध्ये पुजारी पूजा करत असतात. त्या मंदिरात पूजा करणाऱ्या त्या पुजारीची त्यांना कळ काढल्याने पुजाऱ्या विचारता, ए पुजारी मुझे बता इस दुनिया में सबसे कौन बडा? पुजारी म्हणालो याच्यावर या गारुड्याच्या तोंडात काय लागतो? पण तो म्हणालो बता मुझे इस दुनिया में सबसे कौन बडा? पुजारी म्हणालो इस दुनिया में सबसे मंदिर बडा. मंदिर बड़ा म्हटल्यानंतर पुजारी म्हणता, अरे मंदिर बड़ा तो मुझे बता धरती पे क्यों खड़ा? ते तो पुढचा प्रश्न. त्याबरोबर पुजारी म्हणतो की धरती पे क्यों खड़ा? तो फिर धरती बड़ी. धरती बड़ी म्हटल्यानंतर तुझं तो बेवडो म्हणता, धरती बड़ी तो मुझे बता शेषनाग के ऊपर क्यों पड़ी? कारण आपली धरती शेषनागाच्या डोक्यावरती आहे. शेषनाग के ऊपर क्यों पड़ी? तो फिर शेषनाग बड़े. शेषनाग बड़े तो घेणारो सांगता, शेषनाग बड़े तो शिवजी के गले में क्यों पड़े? तो फिर शिवजी बड़े. शिवजी बड़े तो मुझे बता पुजारी पर्वत पे क्यों खड़े? तो फिर पर्वत बड़ा. पर्वत बड़ा
तो मुझे बता पुजारी, हनुमान की उंगली के ऊपर क्यों पड़ा? तो फिर हनुमान बड़े तो मुझे बता पुजारी, राम जी के पैरों के नीचे क्यों पड़े? पुजारी कंटाळल्याने म्हणता, मेरे बाप अभी मैं थक गया, अभी तू ही बता इस दुनिया में सबसे कौन बड़ा? तो घेणारो सांगता, इस दुनिया में सबसे मैं बड़ा. पुजारी म्हणता, कैसे मैं बड़ा कैसे? पूरी बोतल खाली करके मेरे खुद के 2 पैरों के ऊपर खड़ा, इसके लिए मैं बड़ा. एवढे घेणारे माणूस खूप असतात, लक्षात घ्या. त्यामुळे बुवा आपण बोलताना समोरच्या मायबाप प्रेक्षकांना असं वाटलं पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी हसू आलं पाहिजे. कारण डबल बारी म्हटल्यानंतर थोडंसं नामस्मरण, थोडंसं आपण काहीतरी देणं लागतो, या विषयाने द्यायला पाहिजे. सन्मानाने आमचे मित्र संजय करलकर आणि त्यांचे मित्र परिवार यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय बाळकृष्ण सावंत, मुक्काम पोस्ट चिंचाळी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, सेजल पार्क दहिसर यांच्याकडून हे माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो, बक्षिसाचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा शरद कदम, विनोद चव्हाण बुवांचे इथे अनेक शिष्य आहेत, त्यांच्यापैकी सन्माननीय शरद कदम त्या बुवांकडून माझ्यासाठी परवा दत्त जयंतीला त्यांच्या गावात आम्ही बारी करून आलो, पाचलला येरडव, त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे कैलासवासी सुधाकर पालव वडील यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती लतिका लक्ष्मण गावडे भुलगी, दहिसर घरकणपाडा, हीच करून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सुधाकर पालव, त्यांची मुलगी, आमच्या गावचे आहेत ते, त्यांची मुलगी, तिच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी सुधाकर पालव यांच्या मृतात्म्याला चिरशांती लाभू दे अशी सातेरी देवीच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि परमपूज्य आई वडील कैलासवासी मीना आत्माराम अमृत सावंत देसाई यांच्या स्मरणार्थ भजन मंडळास सप्रेम भेट 201 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय देसाई सर यांनी दिलेले आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. सन्माननीय गावडे बुवा अतिशय उत्कृष्ट भजन सादरीकरण करतात, यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय चंदन परब, नाव पण किती छान आहे बघा. चंदन ह्या शब्दाचं नातं अगदी जवळच असेल ना तर सुधीर कलिंगड यांचं, कारण त्यांनी वेडा चंदन ही जी भूमिका केली त्यांचीही ही अजरामर झालेली भूमिका आहे. आणि चंदन कदम यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं.
माऊली तुम्ही शार्प जास्त नका करू माझा, मला जरा बेस द्या आणि गेन द्या. हॅलो 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 अरे मॉनिटरला द्या ना आवाज. हो दररोज कार्यक्रम आहेत, नाहीतर तुमच्यावर अवलंबून आहे आमचं भजन. हॅलो हॅलो द्या ना आवाज द्या ना, काय प्रॉब्लेम आहे? किती मारता जवळ येईल. गजर म्हटल्यानंतर 2-4 नवी गावी गाणी प्रत्येक जण घेत असतो आणि त्यानंतर गजराचं सादरीकरण काय आहे. शेवटी हा कार्यक्रमाची रंगत वाढवली याच्यासाठी मला बोलावं लागतं, कारण हे काय माझे म्हणजे वादिले नाही, मी त्यांना वादिले म्हणणार नाही, ते काय माझे वादिले नाही, परंतु केवळ आपल्याला मजा यावी ह्या उद्देशाने हे बोलणं होते. पण त्यांना मी टाकून बोलणार नाही, कारण साधू माणूस आहे बिचारो. आणि खरं काय आहे, सुरुवात बुवा मी केली, खरोखर तुम्ही काहीतरी थोडंफार वेगळ्या पद्धतीत तरी बोलायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं होतं. त्यामुळे मी किती बोलणार, माझ्या अंगावर किती ओढून येणार हा विषय. सन्माननीय आनंदधुरी बुवा खाजनादेवी प्रासादिक भजन मंडळ, आनंदधुरी बुवा खूप छान गायन त्यांचं, त्यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाचं स्वागत करतो. धन्यवाद. घर घर में अब एक ही नार गूंजेगा, घर घर में अब एक ही नार गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हिरवी आमच्या बुवा बाऱ्या चालतात ना, त्या अर्थात तुम्हाला सांगायला नको. त्यामुळे थोडंसं टेन्शन माका पण येतं. आणि मुंबईसारख्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे बाऱ्या जातात, तिथे सन्माननीय आयरे बुवा सुद्धा बसलेले आहेत. थोडंसं येतं टेन्शन, म्हणजे बाबा त्यांच्यासमोर आपण किती लेवलला बोलावं. पण एकही शब्द तसा कुणाला सांगतो तुम्हाला तसा जाणार नाही. नेहमी भजनाच्या माध्यमातून अनेक गाणी प्रत्येक जण बुवा गात असतो. जुनी नवी गाणी, सत्यनारायणाची पूजा आज कुठेही असली तरी आज 40 वर्ष झाली ते सत्यनारायणाचं गाणं पूजा आटोपल्यानंतर एकच गाणं लावलं जातं. काय दुनिया येईल या बघा. मी सत्यनारायणाचं गाणं म्हणतो, मी तो नाचता होती सेल्फी कर बघा. हा वा वा क्या बात आहे. हे उरात होत आहे धडधड. ह्या कलियुग खरा पैसे कमवते काय एक एक प्रसंग असतात आपण करू विचार सुद्धा करू शकत नाही. आणि एक आयडिया आहे, हे सोशल मीडिया म्हणजे एवढं फास्ट तंत्रज्ञान चाललेलं आहे पुढे. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा.
गणपतीच्या वेळेस एका छोट्या मुलाने जे गाणं म्हटलं अगदी 4-8 दिवसात प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलं, एवढं गाणं ते फेमस झालं. लक्षात घ्या. शंकराणी पर्वती मांडीवर बसला गणपती, शंकराणी पर्वती मांडीवर बसला गणपती, बघा त्या गाण्याचा इफेक्ट त्या मुलाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर ना. 2-3 वर्षाचा मुलगा पण किती इफेक्ट झाला बघा. बरोबर ना. ह्या जुन्या आठवणी आहेत बघा. आणि हेच तर खरं जग चाललेलं आहे. काही गाणी अशी असतात, नवीन नवीन गाणी येतात बघा. हिऱ्याची अंगठी घुसून बसली, हिऱ्याची अंगठी घुसून बसली, सोनाची हे माझं बोट, दया सोनाची हे माझं बोट, अहो बोलण्याचे शब्द वेगळे असतात, परंतु त्याच्यातून अर्थ वेगळा निघतो. मामा म्हणजे मुलगा, मामाचा मुलगा म्हणजे भाचा. आपल्या मामीक सांगता, भातो मामीक सांगता, जे मामी तुझ्या चेडवावर माझा प्रेम आहे. आणि त्या मामीच्या चेडवाचं नाव होता, तो पण नाव पप्पी, तो पण नाव होता पप्पी. तर तो भातो आपल्या मामीक काय सांगता बघा, तुमची पप्पी समाधान वाटला. पण गाण्याची चाल पण तशी आहे, याने बांधणाऱ्यांनी बांधली ती अतिशय छान बांधलेली आहे. मी नेहमी बाबासाहेब आंबेडकर, परंतु त्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर मी नेहमी गाणं म्हणतो. आणि आज तर बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे उगाच सांगितलं की धर्मवीर, अर्थात आनंद दिघेंबद्दल काय सांगावं हे आपल्या मायबाप प्रेक्षकांना प्रत्येकाला माहिती आहे. बरोबर ना. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल, व बाळासाहेब ठाकरेंवरती एक गाणं घेतो मी, आणि ते खरी तर गरज आहे. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा, शिवाचा छावा
बरोबर ना? कारण मायबाप प्रेक्षक बाळासाहेब ठाकरे हे मुंबईत होते, पण तुमच्यासारखे मराठी माणसाला त्या मुंबईमध्ये जागा मिळाली. एकदम जोरदार बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी. मुंबई बंद फक्त शब्द गेला ना, सगळ्या चिडीची बंद एवढी ताकद एका त्या बोटामध्ये होती. हिंदुस्थानचे बादशाह होता मी, तलवारांची लढी आहे आणि दादागिरी तर करतो मी, तर ही सगळी बाळासाहेब ठाकरेंची मेहरबानी लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा, शिवाचा छावा, बाळ ठाकरे नाव त्यात तुला नाही ठावा. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक प्यारा रायगडावर, धन्यवाद.
गजराला सुरुवात करतोय आणि त्या गजराच्या माध्यमातून अजूनही काही भुवांचे पॉईंट आहेत त्याच्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करते. सन्माननीय भुवा जाधव खरंय अनेक भजनी भावांना त्यांनी इथे मुंबईच्या ठिकाणी बोरिवलीसारख्या ठिकाणी आणून अनेक भजनी भावांची त्यांनी ओळख करून दिली. ते सन्माननीय भुवा जाधव आणि अरुण भोगले यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं भारतीय सगळ्या बंडाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सुहास जिकबडे ओरस यांकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, बक्षिसाचा स्वीकार करतोय. आणि त्याचप्रमाणे संजय तेली आणि सन्माननीय उदय आयरे माऊली यांच्याकडून माझ्यासाठी सुद्धा हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, बक्षिसाचा स्वीकार करतोय. हा सन्माननीय पांडुरंग सावंत वराड सावरवाड वराड कट्टा गुलाबवाड वराड यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. बाजूच्या घराला धनगर वाड्याला नवर देऊनी सजला अच्छा ठीक आहे त्यांना इतक्या घालतो मग घाल मग हे सन्माननीय संतोष शिंदे यांच्याकडून माझ्यासाठी लक्ष्मीचा हार आलेला आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घालतो काय करतो तू ते काढताचा सावकाश घालतो. हा एकदा जोरदार सन्माननीय संतोष शिंदे यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे ॲसेट आहे आमची खरं सांगतो. हे असे फोटो आता बायको पाठवले ना व्हॉट्सअपवर काही जरा खुश होते. हे आपल्या भावान घराकडे जाऊन म्हणजे मुंबई जाऊन काहीतरी बाबा नाव मिळवलंय. प्रत्येक बायकांचं तसं असतं ना की आपल्या नवऱ्याचं नाव सांगा. आता मार्गशीर्ष महिना येता ना आता बघा अरे एक लक्षात घे हे ऐक ना शाखा प्रमुख हे सांगायलाच नको कारण संतोष शिंदे म्हटल्यानंतर शाखा प्रमुख हे आपोआप लोकांच्या डोळ्यासमोर राहतात. एकदा जोरदार त्यांच्या टाळ्या वाजवा बरोबर ना. ही पदं वगैरे काही विषय माणूस कर्तृत्व मोठं पाहिजे माणसाचं आणि नाम काफी आहे. म्हणून रस्त्याने चालताना असं चाललं पाहिजे की समोरच्या माणसाने रामराम ठोकला पाहिजे आणि मरताना असं केलं पाहिजे. आपण मुलगो जर मडक्या पुढे घेऊन लागलो आणि त्यांनी पाठी वळत बघले तर मैता येणाऱ्यांच्या डोळ्यात काहीतरी अश्रू दिसावे तर जगात फायदा नाही तर जगात काय फायदा नाही. लक्षात घ्या. त्यामुळे अरे सिंधुताई सकपाळ अनाथांची माय तिने काय सांगितलं जाता जाता की या महाराष्ट्रामध्ये जर नाव व्हायचं असेल तर अगोदर मरावं लागतं. हे सिंधुताई सकपाळ यांनी सांगितलं. लक्षात घ्या. नावात काय आहे लता दीदी काय म्हणाले नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज गेलो पेटी जरा उंच आले त्यामुळे तो म्हणजे प्रॉब्लेम झालाय बरोबर ना. म्हणजे लता दीदीने सांगितलं नावात काय नाही बरोबर ना. आपण जे कर्तृत्व करतो आता हे मंगेश भाऊ पांगारे त्यांना भावी नगरसेवक म्हटलं तर समाज उपयोगी कामं ते कुठेतरी करतायत. समाजासाठी गोरगरिबांसाठी ही संपूर्ण दादाश्रींची टीम आहे. ही राबते म्हणून हे असे मोठे कार्यक्रम होत आहेत ना. प्रत्येकाला जर गरज असेल तर त्या गरजवंताच्या घरापर्यंत योग्य प्रकारे ते लोक पोचतात. म्हणून तुमचं नाव साहेब तुमचं मानाने नाव घेतलं जातं बघा लक्षात ठेवा. त्यामुळे आणि तुम्ही बाळासाहेबांचे समर्थक आहात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण वारसदार आहोत. तुमच्या हातात एकही चुकीचं काम कधी होणार नाही. लक्षात घ्या. कोणी सांगितलं की नारदाची गादी आहे. आमच्यापेक्षा कित्येक वयस्कर लोक वयस्कर आमच्या आया बहिणी समोर बसल्यात
बरोबर ना? त्यांनी आम्हाला ही नारळाची खुर्ची दिली आहे, त्यामुळे आमचं मुखावाटे, माझ्या मुखावाटे तरी एकही चुकून शब्द जाणार नाही की जेणेकरून महिलांचे हात त्यांच्या कानावरती येतील. मी सांगितलं ना, ही दुनिया गोल आहे. सगळ्यात विषारी कोण असा जर बघू केला तर आफ्रिकेतलं विंचू होतो, एवढं विषारी आहे की माणूस त्याने डंख केल्यानंतर तासाभरात मरू शकता. तो विंचू भिंतीवर चालताना जर पालीन बघल्या तर पाल धावत जातली आणि त्या विंचुआ खातली. म्हणजे विंचुआचं विष पचवण्याची ताकद कोणात? हा पालीत हा. आणि पाल विंचू खाल्ल्यानंतर पोट मोठा झाला आणि त्या भिंतीवरून घसरान पडली तर कोंबडी असा दिसून धावत येतली आणि कोणा खातली? पालीक खातली. म्हणजे पालीचा आणि विंचुआचं विष पचवण्याची ताकद कोणात? हा कोंबड्यात हा. आणि कोंबडी कोण खाता? म्हणजे सगळ्यात विषारी कोण आहात? तो माणूस सगळ्यात विषारी, लक्षात घ्या. त्यामुळे आपण समाजात वागताना माणूस म्हणून माणसासारखं जगायला पाहिजे. मगाशी खूप त्यांनी छान सांगितलं, विवेकानंदांची उदाहरणं सांगितली. 14 भावंड, मग तू येतो विचार करू होतो ना, तुका कोणी थांबवलेले? तुम्ही प्रत्येकाने विचार केला पाहिजे ना. आपण म्हणतो की आपण हिंदू आहोत, आमची संख्या कमी होत चालली आहे, काय गरज नाही, आजपासून तुम्ही झाला तरी घराकडे जावा भरणार सून, पण तुम्ही आजपासून प्रयत्न करा हिंदूंची संख्या वाढाने. त्याच्या गजरात नाही खाल्ला तरी त्याला, पण येणार घरात जाऊन आपलं काम करा. बरोबर वाढले पाहिजे. अरे पूर्वी असं कशाला? विवेकानंदाने कशाला? अजूनही 10-10, 12-12 मुलाला जन्म देणारे बाप किंवा आई अजून जिवंत आहेत ना, जिवंत आहेत ना. 10-10, 12-12 मुलांना जन्म दिले, त्या औषधा कधी शिजरिंग होत ना. पण आता याच पर जन्म घालू का? म्हणजे शिजरिंग शिवाय पर्याय नाही हो. 99% महिलांचं शिजरिंग होते. कारण का? व्यायाम कमी झालेलो आहे. खुर्ची, मोबाईल आणि टीव्ही. मी सगळ्या महिलांनी ते आले त्यांना मी नाव ठेवणार नाही, पण बरोबर ना, रात्री 7-7:30च्या दरम्यान तुम्ही समजा कामावरून येणार, बायको सांगला गो पाय घोटभर चायचा पाणी दी, वया तर घ्यावा गरम करून, मी सिरियल बघतोय. पुरुषांना सुद्धा तेच चांगलं आहे. पुरुषांनी सुद्धा इकडे तिकडे बघायचं नाही. आपलं लग्न झालं की आपण आणि आपली बायको, म्हणून लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाला माझं सांगणं आहे, आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करा, आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करा की शेजाऱ्याची बायको म्हणा होई हो गावा हो तो असो गावा हो, इतक्या आपल्या बायकोवर प्रेम करायचं आहे. बरोबर ना? पण हल्ली मी बोलतो गजराच्या माध्यमातून, गजरा सुरुवात करतो. बरोबर, चांगलं चालू आहे ना, आवडते ना मायबाप प्रेक्षक? हा बस बस, खूप शांत चित्ताने ऐकताय. असे बोल सांगितलं, असे मायबाप प्रेक्षक भेटायला सुद्धा नशीब लागतं. पण येणाऱ्यांचा दोष द्यायचो नाही, हो अजिबात द्यायचो नाही. अरे तो कसं असतो तरी आपला मित्र असतात ना. ते बुवानी खूप छान गाणं म्हटलं, विषयाला पण सांगतो. कृष्ण सुदामा जगाचा पालन करता श्रीकृष्ण. बोल मगाशी सांगितलं की जगात, हा ठीक आहे, राम कधी हसला नाही, श्रीकृष्ण कधी रडला नाही, खूप चांगलं सांगितलं ते.
जगाचा पालन करता श्रीकृष्ण आणि त्याचं दोस्त कोण तर सुदामा. आणि कृष्ण सुदामाचं उदाहरण आपण सगळ्यांना देतो की मैत्री असावी तर कशी असावी. मित्र, सखा आणि दोस्त हे 3 विषय वेगळे आहेत. मित्र कुणाला म्हणावं ज्याच्याबरोबर दिवसभर आपण नाक्यावरती तास गप्पा गोष्टी करून टाइमपास करतो तो मित्र. सखा कोणाला म्हणावं आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडली तर कुटुंबाला सांगितल्यानंतर ज्याला सांगितल्याशिवाय आपल्याला थारा होत नाही तो आपला सखा असतो. आणि तिसरा दोस्त कुणाला म्हणावं आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडली तर ज्याला सांगितल्याशिवाय तो ओळखतो तो आपला दोस्त असतो. लक्षात ठेवा या 3 गोष्टीला फार महत्व असतं. काल दत्त जयंती झाली. रज तम आणि सत्व 3 गुणांचं एक दत्तात्रय. दत्त अधिक आत्रय त्रि ऋषींचा मुलगा. आणि या देवतेकडे बघितल्यानंतर गॉड हा शब्द तयार झाला हे आपल्याला नंतर लक्षात येतं. कारण उत्पत्ती, पालन पोषण आणि संवाद. GOD, G फॉर जनरेशन, O फॉर ऑर्गनायझेशन आणि D फॉर डिमॉलिशन डिस्ट्रॉय. GOD हा शब्द दत्तात्रयांकडे बघितल्यानंतर त्या लक्षात येतो. लक्षात घ्या. म्हणून हे सगळे आपल्याला देव जे आहे त्यांच्यामध्ये आपण काहीतरी घेत 24 गुरु केले. 24 सगळी वाऱ्यापासून म्हणजे सगळ्या लोकांना त्यांनी गुरु केलं दत्तात्रयाने. लक्षात घ्या. त्यामुळे आपण जेव्हा समाजात वावरतो तेव्हा आपण सुद्धा प्रत्येकाला तोच रिस्पेक्ट दिला पाहिजे. नाहीतर मी पैसेवालो असं कधी होत नाही. त्या पैशातले 1000 रुपये कमवलात ना तर त्याच्यातले 5 रुपये जर तुम्ही खर्च केले तर तो पैसे कमवून उपयोग नाही. तर पैशाचा विषय काय नाही. आमचं लोक बोल नेहमी सांगता माणूस पैसेवालो किती श्रीमंत असू दे पण त्या शेवटची आंघोळ ही खळ्यातच घालून दिला का. 4थ्या मजल्यावर राहत असलो तर कोण धगवतो नाही त्याका. तो मुलगा सांगायचो नाही की माझ्या बापाशी जो बंगलो म्हणले त्या वरच्या मजल्यावर आग लावल्या. कोण सांगायचं नाही. प्रत्येकाने लक्षात ठेवा इथे स्वतःच्या आपण ज्याला जन्म दिलाय ना तो मुलगा स्वतः प्राण्यातून जायचो. या प्रत्येकाने लक्षात ठेवा. कसली मोठेपणा करतात. उद्याची गॅरंटी नाही. उद्याची गॅरंटी उद्या तो कोण हे जिंदगी. आपण किरायाच्या घरामध्ये राहायला आलो. जिंदगी एक किराए का घर है एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको चल टाइम भरलो सुनो प्रदीप चल कुंड्याच्या आधी तुझा नंबर. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना. बघा मी गावावरून आलो. सामान वगैरे आम्ही काही घेऊन येत नाही कारण त्या मुंबईच्या गर्दीत नाही जमणार. तबलची सुद्धा योग नाही मिळत नाही. मी बुवांना सांगितलं लगेच तुझं नाव काय? ऋतुराज भोगले. लगेच तो तिकडे पण वाजवता आणि विचार माझ्याकडे वाजवता. एकदा जोरदार ह्या कलाकारांसाठी. असं लोक आहे ना. आता मी या स्टेजवर बुवांका बोलतोय बुवा माझ्या काय वाजेली आहेत का नाही हो बुवा ना ते म्हणतात वाजेली. आम्ही सावंत आहोत. भोगायला सावंत असो. पटेल की भोसले 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 म्हणजे काय उपकार केल्यासारखे सांगत भोसले. मी पटेल मी भोसले. हा भोसले 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 भोसले. अरे शिवाजी महाराज भोसले ना सांग ना अशी तलवार काढ ना. काढ अशी तलवार आणि मी भोसले बोला ना बिंदा असं म्हणत गेलं काय तुमच्या नाही देणार संपवतोय मी. हरिनाम उच्चारिले त्याने जग हे तरिले तो काळ आठवणीत राहिला. कलियुगात
परंतु वेळाभवी शेवटचं सर्व घेतो गंगा देवते माते तुझा